आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। शुक्रवारी राज ठाकरे अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर होते। याच दरम्यान उल्हासनगर परिसरात पदाधिकाऱ्यांची भेट घेत असताना शहाड रेल्वे स्थानकाबाहेर राज ठाकरे यांचा ताफा थांबला। त्यावेळेस रेल्वे स्थानकावर शहाड आणि हिंदीमध्ये शहद असे रेल्वे स्थानकाचा फलक राज ठाकरे यांना दिसला। यावेळी शहाड हे रेल्वे स्थानकाचं नाव असताना शहद हे हिंदी नाव कशाला असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन करत तात्काळ रेल्वे प्रशासनाला या बोर्डावरील शहद हे नाव काढून टाकण्याच्या सूचना केल्या। 2 दिवसात हे नाव जर काढलं नाही तर आंदोलनाचा इशारा मनसैनिकांनी दिलाय। मार्गाने जेव्हा जात होते तिथे आम्ही माझ्या कार्यकर्ते सहकार्यासह आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी जेव्हा तिथे थांबले उतरले तर त्यांचंही लक्ष गेलं की हे स्टेशन कुठलं असं त्यांनी विचारलं। तेव्हा त्यांनी बघितलं की शहाड, शहद आणि शहाड म्हणजे इंग्लिशमध्ये शहाड होतं। तर ते बोलले शहाड ठीक आहे समजलं, पण शहद काय? आम्ही बोललो साहेब ते हिंदीमध्ये लिहिलेलं आहे। बोलले हिंदी कशाला इथे? तर त्या दृष्टीने जेव्हा साहेब गेले तर आम्ही ते फोडणारच होतो, काढणार होतो, परंतु महानगरपालिकेच्या हद्दीतलं जे आहे शहाड आणि शहद तर त्याच्यातला जो शहद हा जो हिंदी शब्द आहे तो तुम्ही तात्काळ काढा असं तर आम्ही याच्यात विनंती केलेली आहे। आणि 2 दिवसात जर शहद हा शब्द जर तात्काळ काढला नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। त्याचा जो काही परिणाम होईल त्याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असणार। मात्र राज ठाकरे यांचा इतका व्यस्त दौरा असताना सुद्धा या हिंदी नावावर त्यांची अचूक नजर पोहोचली, त्याचं कौतुक करायला हवं। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।